नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 23 ऑक्टोबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, इंडोनेशियाचे 8वे राष्ट्रपती कोण बनलेले आहेत? तर योग्य उत्तर प्रबोवो सुबियांतो बनलेले आहेत। यानंतर पुढील प्रश्न, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 300 विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला? तर कागिसो रबाडा बनलेला आहे। पुढील प्रश्न, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अभ्युदय जिंदाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, महिला T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर न्यूझीलंडने जिंकलेले आहे। यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान मोदींनी कोणत्या शहरात RJ शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले? तर वाराणसी या। पुढील प्रश्न, ऑक्टोबर 2024 मध्ये इंडिया तुर्की फ्रेंडशिप असोसिएशनचे उद्घाटन कोठे झाले? तर हैदराबादमध्ये झालेले आहे। यानंतर पुढील प्रश्न होता, भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय नौदल सराव नसीम अल बहर आयोजित केला? तर ओमान या। पुढील प्रश्न, कटी बिहू महोत्सव कोठे आयोजित केला जातो? तर आसाममध्ये। पुढील प्रश्न होता, कोणत्या राज्यात मिशन वसुंधरा 3.0 सुरू करण्यात आलेले आहे? तर आसाम या। पुढील प्रश्न, वैश्विक बहुआयामी गरिबी निर्देशांक म्हणजे MPI 2024 मध्ये कोणता देश अत्यंत गरिबांच्या संख्येत अव्वल असेल? तर आपला भारत देश। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, कोणता देश ब्रिक्स शिखर परिषद 2024 चे आयोजन करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रशिया हा देश। कोणता देश? रशिया। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर बदलत्या जागतिक राजकीय परिस्थितीत ब्रिक्स शिखर परिषद 22 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियाच्या कझान येथे आयोजित केली जात आहे। तर रशिया, चीन, भारत, दक्षिण आफ्रिका आणि 5 नवीन सदस्य इजिप्त, इराण, संयुक्त अरब अमिराती, UAE, सौदी अरेबिया आणि इथिओपिया या शिखर परिषदेत सहभागी होत आहेत। तर भारताचे प्रतिनिधित्व नरेंद्र मोदी करणार आहेत। तर मित्रांनो, ब्रिक्स म्हणजे काय? तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका लक्षात ठेवा। आणि मुख्यालय बीजिंग चीन आहे आणि 16 जून रोजी स्थापना झालेली आहे। यानंतर मित्रांनो, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती ब्रिक्समध्ये नवीन पूर्ण सदस्य म्हणून सामील झालेले आहेत। यानंतर आपण रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी मॉस्को आहे, चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आहेत। यानंतर मित्रांनो, आपण पुढील दुसरा प्रश्न पाहूया। तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दाणा चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, कतार या देशाने। कोणत्या देशाने? कतार या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर जागतिक हवामान संघटनेने तयार केलेल्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळ नामकरण प्रणालीनुसार चक्रीवादळ दाणा हे नाव कतारने दिलेले आहे। तर 2024 मधील प्रमुख चक्रीवादळे कोणती आहेत हेही आपण पाहून घेऊयात। तर 2024 मधील प्रमुख चक्रीवादळांमध्ये रेमाल, आसना आणि यागी यांचा समावेश आहे, ज्यामुळे बांगलादेश, भारत, चीन, म्यानमार आणि इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। यानंतर चक्रीवादळांची नावे कशी ठरवली जातात हेही पाहून घेऊयात। तर चक्रीवादळांची नावे जागतिक हवामान संघटना म्हणजेच WMO आणि संबंधित प्रादेशिक हवामान विभागाद्वारे निश्चित केली जातात। तर वेगवेगळे देश त्यांच्या प्रदेशांसाठी नावे सुचवतात, जी चक्रीवादळे येतात तेव्हा वापरली जातात। उदाहरणार्थ, रेमल हे नाव ओमानने दिले आहे, तर असना हे नाव पाकिस्तानने सुचवलेले आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा। तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासचे पहिले आंतरराष्ट्रीय मोठे संशोधन केंद्र जे 2025 च्या सुरुवातीस सुरू होणार आहे, तर ते कोणत्या देशात स्थापन होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संयुक्त अरब अमिरातीमध्ये, दुबईमध्ये होणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया। तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास IIT मद्रास दुबईमध्ये त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय फ्लॅगशिप केंद्र स्थापन
करत आहे, जे संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकता यावर लक्ष केंद्रित करेल. तर हे केंद्र 2025च्या सुरुवातीला सुरू होईल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, डेटा सायन्स, रोबोटिक्स आणि शाश्वत ऊर्जा यासारख्या प्रगत क्षेत्रांमध्ये तज्ञ असेल. यानंतर मित्रांनो आपण संयुक्त अरब अमिरातीविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे UAE दिरहाम आणि सध्याचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आहेत आणि राष्ट्रपती मोहम्मद बिन झायेद अल नयान आहेत. यानंतर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 दुबई येथे होणार आहे. जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा दुबईमध्ये होणार आहे. यानंतर दुबईमध्ये जगातील सर्वात मोठे विमानतळ बांधले जाणार आहे. IIT दिल्लीची नवीन शाखा अबुधाबीमध्ये, महिला T20 विश्वचषक 2024चे आयोजित UAE मध्ये लक्षात ठेवा. यानंतर अबुधाबी जगातील सर्वात श्रीमंत शहर बनलेले आहे आणि पंतप्रधान मोदींनी भारत मार्टची पायाभरणी कोठे केली, तर दुबईमध्ये. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी 2024 रोजी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी येथे दगडाने बनवलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या राज्यात व्हर्च्युअल विमानतळ सुरू केले, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व, म्हणजेच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे योग्य उत्तर वरील सर्व, ऑप्शन डी हे योग्य उत्तर आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 20 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 विमानतळांचे अक्षरशः लोकार्पण केले. तर छत्तीसगडमधील सुरगुजा, मध्य प्रदेशातील रीवा आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे नवीन विमानतळ बांधण्यात आलेले आहेत. तर लवकरच येथूनच विमानांची वाहतूक सुरू केली जाईल. तर सुरगुजा छत्तीसगडच्या नवीन विमानतळांचे नाव महामाया विमानतळ आहे. तर सध्या मध्य प्रदेशातील रीवा विमानतळावरून फक्त 2 उड्डाणे उड्डाण करतील. तर सिंगरौली ते रीवा आणि दुसरे जबलपूर ते रीवा दरम्यान उड्डाण करेल. यानंतर उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील एअरफोर्स स्टेशन जवळ विमानतळ बांधण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 5वा पाहूया. तर कोणत्या केंद्रीय मंत्र्याने अलीकडेच ई-श्रम पोर्टल लॉन्च केले आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मनसुख मांडविया. कोणी, तर मनसुख मांडविया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहिजे तर डॉक्टर मनसुख मांडविया केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री यांनी नवी दिल्ली येथे ई-श्रम वन स्टॉप सोल्युशन लॉन्च केलेले आहे. तर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बालादेवी आहेत. कोण आहेत? बालादेवी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय महिला फुटबॉलचे गोल मशीन म्हणून ओळखले जाते. तर बालादेवीने नेपाळमध्ये 2024 सैफ महिला चॅम्पियनशिप दरम्यान पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिचा 50वा आंतरराष्ट्रीय गोल केलेला आहे. तर अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये दीपिका कुमारीने महिलांच्या रिकव्हरी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी रौप्य पदक जिंकले आहे. कोणते पदक? रौप्य पदक. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर यजमान मेक्सिको. तर 4 वेळेची ऑलिम्पियन दीपिका कुमारी हिने मेक्सिकोमध्ये 2024 तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये महिलांच्या रिकर्व स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहे. तर अंतिम फेरीत तिला चीनी तिरंदाज ली जियांगकडून 6-0 असा पराभव पत्करावा लागला. तर जागतिक तिरंदाजीबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक तिरंदाजी ही जगातील तिरंदाजी या खेळाची प्रशासकीय संस्था आहे. तर याची स्थापना 1931 मध्ये झाली आणि मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड आहे आणि सदस्य 168 देश आहेत. यानंतर अध्यक्ष आहेत तुर्की डॉक्टर उगुर एर्डेनर. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर जगातील सर्वोच्च मानांकित भारतीय टेबल टेनिसपटू कोण बनलेला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीजा अकुला बनलेला आहे. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या दमदार कामगिरीनंतर जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय खेळाडू बनलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत श्रीजा अकुला महिला एकेरीत जागतिक
क्रमवारीत 22व्या क्रमांकावर आहे, तर तिने मनिका बत्राचा विक्रम मोडला, जिने एकेरी स्पर्धेत तिच्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट जागतिक क्रमांक 24 क्रमांक मिळवला होता. तर फक्त 2 भारतीय टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला आणि मनिका बत्रा यांनी एकेरी स्पर्धांमध्ये टॉप 25 जागतिक क्रमवारीत स्थान मिळवलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर कोणत्या राज्याच्या मदरसा शिक्षण मंडळाने राज्यभरातील 416 मदरशांमध्ये संस्कृत हा विषय अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तराखंड या. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर उत्तराखंड मदरसा एज्युकेशन बोर्डाने राज्यभरातील 416 मदरशांमध्ये संस्कृत हा विषय अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. तर या उपक्रमाचा उद्देश शैक्षणिक अभ्यासक्रम वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासास पाठिंबा देणे हा आहे. तर मदरशातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम समृद्ध करण्यासाठी संस्कृत व्यतिरिक्त संगणक अभ्यासाचाही समावेश करण्याचा विचार केला जात आहे. यानंतर आपण टीप देखील पाहून घेऊया. तर उत्तराखंड मदरसा शिक्षण मंडळाने 416 मदरशांची नोंदणी केली आहे, जे एकत्रितपणे 70,000 हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. यानंतर आपण उत्तराखंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. मुख्यमंत्री आहेत सध्याचे पुष्कर सिंह धामी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आहेत, राजधानी आहे डेहराडून आणि गैरसैंण, तलाव आहेत सत्तल, रकसतल, नैनीताल आणि मलाताल. यानंतर मित्र आपण राष्ट्रीय उद्याने पाहून घेऊया. तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. तर जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. केव्हा? तर 23 ऑक्टोबर रोजी. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑस्टिओपोरोसिस ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये हाडे खूप कमकुवत होतात. तर थीम 2024 ची काय आहे? तर नाजूक हाडांना नाही म्हणा. तर याविषयी आपण टिप देखील पाहून घेऊया. तर असा अंदाज आहे की जागतिक स्तरावर 3 पैकी 1 महिला आणि 50 वर्ष वयाच्या 5 पैकी 1 पुरुष ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चरने ग्रस्त आहेत. यानंतर मित्रांनो आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, वैश्विक बहुआयामी गरिबी निर्देशांक 2024 मध्ये अत्यंत गरिबांच्या संख्येत कोणता देश अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.